हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल AM क्लासेस. माझ्या या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटीमधील प्रॅक्टिस सेट 1.2 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन 6 काय दिला आहे. फाइंड QP यूजिंग गिवन इन्फॉर्मेशन इन द फिगर. आता या ठिकाणी आपल्याला ट्रायंगल MNP ची फिगर दिलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी 2 सर्कल्स दिसत आहेत. याचं मीनिंग काय आहे की हे दोन्ही अँगल्स काय आहेत, इक्वल आहेत. म्हणजेच रे NQ मुळे या अँगल MNP चे 2 इक्वल पार्ट्स झालेले आहेत. म्हणजेच रे NQ हा काय आहे, अँगल MNP चा बायसेक्टर आहे. हे आपल्याला दिलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला MN दिलेला आहे 25, PN दिलेला आहे 40, MQ दिलेला आहे 14 आणि आपल्याला QP ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग या ठिकाणी आपल्याला कोणता थेरम यूज करावा लागेल? या ठिकाणी आपल्याला अँगल बायसेक्टर थेरम यूज करावा लागेल. काय आहे आपला अँगल बायसेक्टर थेरम? रे NQ हा बायसेक्टर काय करतो, हा जो अँगल MNP आहे या अँगलच्या अपोजिट साईडला डिवाइड करतो इन द रेशो ऑफ रिमेनिंग साइड्स. म्हणजेच MQ अपॉन QP इज इक्वल टू MN अपॉन NP. हा थेरम यूज करून आपण एक्झाम्पल सॉल्व करू. प्रथम आपण गिवन लिहून घेऊ. आता काय काय दिलेलं आहे पहा आपल्याला. यामध्ये MN दिलेला आहे. MN इज इक्वल टू 25, NP इज इक्वल टू 40, MQ इज इक्वल टू 14 आणि QP ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला काय दिलेलं आहे, रे NQ हा अँगल MNP चा बायसेक्टर आहे. रे NQ इज द बायसेक्टर ऑफ अँगल MNP. या ठिकाणी आपल्याला 2 स्मॉल सर्कल्स दिसत आहेत. याचं मीनिंग काय, हे दोन्ही अँगल्स इक्वल आहेत. म्हणजेच रे NQ हा काय आहे, या अँगल MNP चा बायसेक्टर आहे. देअरफॉर बाय थेरम ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. आता काय आहे अँगल बायसेक्टर थेरम? MQ अपॉन QP इज इक्वल टू MN अपॉन NP. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. MQ किती आहे पहा, 14. QP आपल्याला फाइंड करायचं आहे इज इक्वल टू MN किती आहे 25 अपॉन NP किती आहे 40. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. QP इंटू 25 इज इक्वल टू 14 इंटू 40. आता हा 25 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर QP इज इक्वल टू 14 इंटू 40 अपॉन 25. भाग घालू आपण या ठिकाणी. 5 5 जार 25, 5 8 जार 40 इज इक्वल टू 14 8 जार 112 अपॉन 5. आता 112 ला आपण 5 ने डिवाइड करू. 112 डिवाइड 5 किती येईल पहा. 5 2 जार 10, 11 मायनस 10 1, हा 2 घेऊ. 5 2 जार 10, 12 मायनस 10 2, भाग जात नाही पॉईंट देऊ 0, 5 4 जार 20. म्हणजेच आपल्याला किती मिळालं 22.4. 22.4 म्हणजेच आपल्याला QP ची व्हॅल्यू काय मिळाली 22.4. आन्सर लिहू आपण खाली. देअरफॉर QP इज इक्वल टू 22.4. म्हणजेच आपल्याला QP ची व्हॅल्यू काय मिळाली 22.4. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन 7 काय दिला आहे पहा आपल्याला. इन फिगर इफ AB पॅरलल CD पॅरलल FE देन फाइंड X अँड AE. आता आपल्याला या फिगरमध्ये काय दिलेलं आहे पहा. AB CD आणि EF या 3 लाईन्स काय आहेत, एकमेकाला पॅरलल आहेत. आणि BF आणि AE हे दोन काय आहेत, ट्रान्सव्हर्सल्स आहेत. आपल्याला X ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि AE म्हणजे A पासून AE पर्यंत हे डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे AB CD आणि EF ह्या 3 लाईन्स पॅरलल आहेत. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स यूज करावी लागणार आहे. मग काय आहे ही प्रॉपर्टी? आता या ठिकाणी BF आणि AE हे 2 ट्रान्सव्हर्सल्स आहेत आणि AB CD आणि EF या 3 पॅरलल लाईन्समुळं या 2 ट्रान्सव्हर्सल्सवरती हे जे इंटरसेप्ट्स तयार झालेले आहेत यांचा रेशो काय असतो, इक्वल असतो. म्हणजेच AC अपॉन CE इज इक्वल टू BD अपॉन DF. हा थेरम यूज करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू. गिवन लिहून घेऊ आपण. काय काय दिलेलं आहे पहा आपल्याला. BD दिलेला आहे, BD इज इक्वल टू 8. AC दिलेला आहे, AC इज इक्वल टू 12. CE दिलेला आहे X. DF दिलेला आहे 4. आणि आपल्याला AE ची व्हॅल्यू आणि CE ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला काय दिलेलं आहे, AB पॅरलल CD पॅरलल EF. AB पॅरलल CD
parallel FE. Reason काय येईल given. Therefore by property of 3 parallel lines and their transversals. काय आहे पहा प्रॉपर्टी AC upon CE is equal to BD upon DF. BD upon DF. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. AC किती आहे पहा 12. CE आपल्याला फाइंड करायचं आहे इज इक्वल टू BD किती दिलेला आहे पहा 8. DF किती दिलेला आहे 4. CE आपल्याला फाइंड करायचं आहे. CE ची व्हॅल्यू काय दिलेली आहे x. या ठिकाणी आपण CE च्या ठिकाणी x लिहू. CE ची व्हॅल्यू आपल्याला x दिलेली आहे. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. x × 8 इज इक्वल टू 12 × 4. आता हा 8 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, या बाजूला गेल्यानंतर डिवाइड होईल. देअरफोर x इज इक्वल टू 12 × 4 अपॉन 8. 4 1 जार 4, 4 2 जार 8, 2 1 जार 2, 2 6 जार 12. म्हणजेच आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळाली 6. देअरफोर x इज इक्वल टू 6. देअरफोर x म्हणजेच काय आहे x म्हणजेच आपल्याला CE ची व्हॅल्यू मिळाली. देअरफोर CE इज इक्वल टू 6. म्हणजेच आपल्याला CE ची व्हॅल्यू 6 मिळाली. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे AE ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. आता AE ची व्हॅल्यू कशी फाइंड करायची AC + CE इज इक्वल टू काय येईल AE. कारण हे रिजन काय येईल 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत A', C', E. म्हणजेच आपण काय लिहू शकतो AC + CE इज इक्वल टू AE. लिहून घेऊ आपण AC + CE इज इक्वल टू AE. रिजन काय येईल A', C', E. म्हणजेच हे तिन्ही पॉईंट्स काय आहेत कोलिनियर आहेत. आता AC किती आहे पहा AC किती आहे 12 प्लस CE. CE ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 6 इज इक्वल टू AE. देअरफोर AE इज इक्वल टू 12 + 6 18. म्हणजेच आपल्याला AE ची व्हॅल्यू किती मिळाली 18. खाली आन्सर देऊ आपण. देअरफोर x इज इक्वल टू 6. आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची होती अँड AE इज इक्वल टू 18. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.